जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता बातमी आहे अचानक आग लागल्याने आगीने चांगलाच भडका घेतल्याची। पाहूया सविस्तर। नांदेडचा भोकर तालुक्यातील भुरभुशी येथे मध्यरात्री एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून एका छोट्या वासरालाही आगीची झळ बसली आहे। या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। भुरभुशी येथील आडेलू पोताजी काळेकर यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली। आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले। घरातून धूर आणि आगीचे गोळे निघत असल्याने पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकली असल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले। घरात बांधलेले एक छोटे वासरू आगीत अडकून भाजल्याची माहिती समोर आली आहे। या आगीत घरातील धान्य, कपडे, फर्निचर आणि इतर वस्तू जळून मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। बापू जळून गेल्यामध्ये वासर ढोर सगळी नुकसान झाली बापू। येऊन मदत करून आम्हाला काहीतरी देणगी दिल्यानं झाले कसं संसार चांगलं होते बापू। झाले त्याच्याने तितकं कधी संसार करायला म्हणजे बापू। बापू आमच्यावर एवढं देव कसं खोपलं बापू। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।